आणि त्याचं कारण म्हणजे त्यांचं पहिलं लग्न ज्यांच्या सोबत झालं आहे त्या सावी नाईक त्यांच्याशी अजून घटस्फोट झालेला नाही। घटस्फोट झाल्याशिवाय त्यांना हा साखरपुडा करता येणार नाही, कारण हे कायद्याने गुन्हा आहे। मॅडम, माझा घटस्फोट झालेला नसला तरी मला सावी नाईकशी कुठलाही संबंध ठेवायचा नाहीये। मी लई प्रयत्न केले तिच्यापासून घटस्फोट घेण्याचे, पण ती काय मला सोडायलाच तयार नाहीये। त्यामुळे मला हे पाऊल उचलायला लागलं। निदान माझा साखरपुडा दुसऱ्या मुलीशी होतोय हे बघून तरी ती माझ्या आयुष्यातून निघून जाईल असं वाटलं होतं मला। हे बघा, तुमचं जे काही असेल ते असेल, पण आत्ता तुम्ही साखरपुडा केला तर ते नियमबाह्य ठरेल आणि आम्हाला तुम्हाला अटकही करावीच लागेल। इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही काय बोलताय कळतंय तुम्हाला? तुम्ही माझ्या मुलाला असं अटक नाही करू शकत। तुम्ही मुजुमदारांच्या घरात उभे आहात, कळतंय का तुम्हाला? चांगलंच माहिती आहे मॅडम, पण कायदा सर्वांसाठी सारखाच आहे आणि आम्ही पोलीस म्हणून आम्हाला आमचं काम करावंच लागेल। धैर्य मुजुमदार यांना अटक करावीच लागेल आणि तसं जर होऊ नये असं वाटत असेल तर तुम्हाला हा साखरपुडा थांबवावा लागेल। निर्णय तुमचा आहे। आई, सॉरी, पण मला इथं असला कुठलाही प्रॉब्लेम क्रिएट होऊ द्यायचा नाहीये। मला माहितीये मी तुला शब्द दिला होता की हिराचा आणि माझा साखरपुडा होणार। आणि यांच्या म्हणण्यानुसार आता आपल्याला साखरपुडा करता येणार नाही। इन्स्पेक्टर साहेब, बरोबर आहे तुमचं। नाही म्हणजे मला साखरपुडा करायचा आहे, पण तो मी आता नाही करणार। काय मला कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन काही करायचं नाहीये। त्यामुळं मी हा साखरपुडा इथंच थांबवतोय। गुड डिसिजन मिस्टर धैर्य। आम्हाला तुमच्याकडून याच सहकार्याची अपेक्षा होती।